पांडुरंग हरी वासुदेव हरी। माऊली कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे। फार वर्षापूर्वी तेथे सकूचे सासर होते। तिच्या पतीचे नाव होते दिगंबर। तिच्या घरी तिची सासूही राहत असे। तिची सासू फार खाष्ट होती। ती सकूला फार त्रास देत असे। तिचा हर प्रकारे छळ करत असे। तिला उपाशी ठेवत असे, मारहाणही करत असे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला फक्त कामाला झुंपून ठेवत असे। सारे काम करूनही सासूची बोलणी ही नित्याचीच होती। सखू मात्र हे सारं निमूटपणे सहन करी। भोळी भाबडी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी। तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचे नाव असे। एकदा काय झालं, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली। दिंडी कृष्णेच्या तीरावर थांबली। तेथे वारकऱ्यांचे भजन चालू झाले। महाराज कीर्तन करायला उभे राहिले। नेमकी त्याच वेळी सखू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती। कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्णू लागले। पांडुरंगाची थोरवी गाऊ लागले। विठ्ठल नाम कानावर पडताच सखूचे लक्ष तिकडे गेले। महाराजांची कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली। सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले। तिला विठ्ठल दर्शनाची अनिवार्य ओढ लागली। काहीही झाले तरी आपण पंढरपूरला जायचेच असे सखूने ठरवले। त्या निश्चयाच्या भरात सखूने आपली घागर शेजारणीजवळ दिली आणि घरी नेऊन देण्यास सांगितले। ती दिंडी समवेत पुढे निघाली। विठ्ठल नामाच्या जयघोषात सखू अगदी दंग झाली। इकडे शेजारणीने सखूची घागर घरी नेऊन दिली। सासूने शेजारणीला विचारले, सखू कुठे गेली? शेजारणीने सारा वृत्तांत कथन केला। ते ऐकून सासूला फारच राग आला। संतापाने ती लाल झाली। तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सखूला घेऊन येण्यास सांगितले। दिगंबराने भराभर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करत घरी घेऊन आला। दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले। तिला अन्न पाणीही द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले। सखूला वाईट वाटले ते या गोष्टीचे की आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही। तिने पांडुरंगाचा धावा चालू केला। व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला आळवू लागली। सखूची निस्सीम भक्ती आणि भोळ्या भावामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला। पांडुरंगाने रुक्मिणीला सारी खरी गोष्ट सांगितली आणि स्त्री वेश घेऊन तो सखूपाशी आला। सखूच्या बंद खोलीत जाऊन त्या स्त्रीने तिची विचारपूस केली आणि आपणही पंढरपूरचे वारकरी असल्याचे तिने सांगितले। तेव्हा सखूने आपली सारी व्याकुळता तिच्या समोर व्यक्त केली। त्या स्त्रीने तिला सांगितले की तू पंढरीला जाऊ नये, पांडुरंगाचे दर्शन घेऊन ये, तोपर्यंत मी इथेच राहील। हे ऐकून सखूचा आनंद गगनात मावेनासा झाला। सखू पंढरपुरास आली। पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली। तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण सोडले। दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले। इकडे एकादशी झाल्यावर दिगंबराने सखूच्या खोलीचे दार उघडले। सखूच्या रूपातील पांडुरंग सखूची सारी कामे करू लागला। तिच्या सासूने सांगितलेली सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे। इकडे रुक्मिणीला चिंता वाटू लागली की सखू पुन्हा गेलीच नाही तर विठ्ठल तिच्या घरी अडकून राहील। रुक्मिणीने सखूची राख आणि तिची अस्थी एकत्र केली आणि सखूला जिवंत करून घरी पाठवून दिले। सखू घरी पोहोचताना वाटेतच तिला पांडुरंगाच्या वेशातील सखू भेटली। भगवंतावर भक्ती हवी ती इतकी आणि भगवंत आपल्या भक्तांवर प्रेम करतो ते इतकं। धन्य ती सखू आणि धन्य तो पांडुरंग। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।